आणि पुण्यातनं एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातल्या खडकवासला धरणातनं रात्री उशिरा पाणी सोडण्यात आलं आणि त्यानंतर एकता नगरी जवळची शिवपुष्प चौकातील सोसायटीत पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। पुण्यामध्ये एकता नगरमध्ये रेस्क्यू ऑपरेशनही सुरू करण्यात आलेलं आहे। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणच्या इमारतींमधल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे। खडकवासल्यामधनं पाण्याचा विसर्ग वाढवणार असल्यानं लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, अनेक लोक अडमुठेपणाची भूमिका घेत आहेत असं यापूर्वी तू म्हणाली होतीस, अनेक जण निघत नाहीयेत, पाण्याची पातळी वाढणार आहे असं वारंवार सांगितलं जातंय। काय सध्याचे अपडेट्स? लोक आता घराबाहेर पडायला सुरुवात झाली आहे का? प्रज्ञा, खरं तर आपण मगाशी जी परिस्थिती बघितली होती एनडीटीव्ही मराठीवरती तशीच परिस्थिती आता आहे। खरं तर जे पहिल्या मजल्यावरचे लोक आहेत ते स्थलांतरित व्हायला तयार आहेत, कारण मगाशी देखील आपण या दृश्यांमधनं बघितलेलं होतं की जे पाणी आहे ते बऱ्यापैकी साचायला सुरुवात झालेली आहे। त्याच लेनमध्ये आपण आता आहोत। पाण्याची पातळी बघा बऱ्यापैकी वाढलेली आहे। 10 वाजता 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात येणार आहे। आता आपण बघतोय की ज्या काही 4 सोसायटीज आहेत त्या सोसायटीमध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। कोपऱ्यातली जी सोसायटी आहे, इकडनं आपण बघू शकतोय कोपऱ्यातली जी सोसायटी आहे त्या सोसायट्यांच्या तळ मजल्यावरती पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, पण जे काही वरच्या मजल्यावरती राहणारे लोक आहेत ते अजूनही बाहेर निघायला तयार नाहीयेत। मगाशी इकडे पुणे महानगरपालिकेची जी गाडी आहे ती गेलेली होती कोपऱ्यापर्यंत। तिकडे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशी अनाउन्समेंट पण केली होती, तुम्ही सुरक्षित आहात का, तुमच्या इकडचं ड्रेनेज तुंबलेलं आहे, पण तरी तिकडनं निघायला काही मात्र नागरिक तयार नव्हते। आता आपण बघतोय की खाली कुठेही नागरिक दिसून येत नाहीये। हे जे आपण इथे बघतोय सरळ कोपऱ्यामध्ये ते ओढ्याचं पाणी इथे येतं आणि नदी पात्रातली जी पातळी आहे ती देखील वाढलेली आहे। त्यासोबतच इकडे माझ्या मागे आपण बघू शकतो की पुणे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहे, तर काही अंशी पुणे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते देखील इकडच्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम हे सुरू करतायत, चालू आहे। खरं तर इकडे उजवीकडे जिकडे बेसमेंटमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे त्या पाण्याच्या ठिकाणी देखील हे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। आणि जर आपण उजवीकडे बघितलं तर हे मुळामुठा नदी आहे, या पात्राची पातळी जी आहे ती वाढलेली आहे। आज पुणे शहराला आणि जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता। कालपासूनचा जो पाऊस आहे थोडंसं विश्रांती घेतलेलं पाहायला मिळते। आपण इकडे बघू शकतो की जे नागरिक आणि अग्निशमन दल आहे ते इकडे रेस्क्यू ऑपरेशन त्यांचं चालू आहे। आणि जसं मी मगाशी म्हटलं की सकाळी 10 वाजताच्या सुमारास 39,000 क्युसेक पाण्याचा हा विसर्ग करण्यात येणार आहे। पण आपण ज्या सोसायटीचे मगाशी दृश्य बघितले होते की ज्याच्या बेसमेंटमध्ये अगदी पूर्ण पाणी भरलेलं आहे, तीच परिस्थिती आता देखील आहे। वरच्या मजल्यावरचे जे काही लोक आहेत ते अजून बाहेर यायला तयार नाही। मगाशी देखील त्यांनी हीच भूमिका घेतलेली होती। तर आपण इथे बघू शकतो की हे जे नदी पात्रातलं जे पाणी आहे ते वाढलेलं आहे। आता 35,310 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो चालू आहे आणि जेव्हा 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येईल तेव्हा याच मार्गाने या सोसायट्यांमध्ये पाणी शिरेल आणि तेव्हा नागरिकांना कालपासून खरं तर जेव्हा 12 ते 24 तास झालेले आहेत नागरिकांना आवाहन करण्यात येते की तुम्ही स्थलांतरित व्हा। इकडे एक बॅडमिंटन हॉल आहे, तिकडे नागरिकांना स्थलांतरित करण्याचं नियोजन पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे। तर त्यासोबतच जे आरोग्य व्यवस्थापन आहे, जर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली तर काहीतरी आरोग्याची सेवा तिथे पाहिजे म्हणून अँब्युलन्स देखील इथे तैनात करण्यात आलेलं आहे। आणि प्रज्ञा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ही पात्राची पातळी ही वाढलेली आहे आणि पावसाची संततधार थोडीशी चालूच आहे, पण जो मागच्या 2 दिवसातला पाऊस होता त्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर आज पावसाने ही थोडीशी विश्रांती घेतलेली आहे। नागरिकांना बऱ्यापैकी जे पहिल्या आणि तळ मजल्यावरती राहत आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। तर पुणे अग्निशमन दल हे मागच्या 24 तासापासून इकडेच तैनात आहेत आणि वारंवार सातत्याने ते लोकांना आवाहन करतात। काल रात्री देखील पुणे महानगरपालिकेने
महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे देखील या घटनास्थळी भेट देऊन गेलेले आहेत आणि नागरिकांना आश्वासन केलेलं आहे. तर त्यासोबतच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देखील सांगितलेलं आहे की सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे, सगळे यंत्रणा हे सज्ज आहेत आणि जर काही परिस्थिती जी काही येऊ नये जर आली तर आपल्या सगळ्या यंत्रणा हे सज्ज आहेत. प्रज्ञा, नक्कीच. आणि रेवती, तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहूच, कारण येत्या काळामध्ये पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाणार आहे खडकवासलामधनं. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.